मंगेश सावरकरांची सोमठाणा शिवारात 60 एकर शेती आहे। या शेतीत ते तूर, सोयाबीन आणि कापूस तसंच ज्वारी यासारखी कोरडवाहू पिकं घेतात। पण कृषी विभागानं आत्मा योजनेतून त्यांना केळी लागवडीसाठी प्रोत्साहन दिलं, त्यामुळे त्यांना शेतीपासून मिळणारं उत्पादन वाढण्यात यश मिळालंय। सध्या त्यांच्याकडे 5 एकरांवर केळीचं पीक असून त्यापासून त्यांना एकरी लाख ते सव्वा लाखांचा नफा मिळतोय। आज आपण त्यांच्या केळी शेतीची पाहणी करण्यासाठी अकोला जिल्ह्यातील सोमठाणा गावी जाणार आहोत। मंगेश सावरकरांची अकोला शहरापासून अवघ्या 5 ते 6 किलोमीटर अंतरावरील सोमठाणा गावी 60 एकर शेती आहे। यामध्ये ते पारंपरिक पिकं घेत होते। बीकॉम पर्यंत शिक्षण घेतलेल्या सावरकरांनी शेतीतल्या पीक पद्धतीत बदल करण्याचं ठरवलं। या कामी त्यांना कृषी विभागाची मोलाची मदत मिळाली आहे। माझ्याकडे वडिलोपार्जित 60 एकर शेती आहे। त्याच्यामध्ये मी साधारण माझे वडील, काका, आम्ही सगळी जॉईंट फॅमिली आहे 4 जणांची। पूर्वी आम्ही कपाशी, सोयाबीन, तूर हेच पिकं घ्यायचो, परंतु कृषी विभागाच्या मार्गदर्शनानंतर आणि आत्माच्या योजनेअंतर्गत पहिले ट्रायल बेसवर मी केळी लावली 3 वर्ष अगोदर 1 एकर। त्याच्यामध्ये मला चांगलं उत्पादन मिळालं। त्याच्यावर मी यावर्षी आता केळीचा प्लॉट वाढवला, 5 एकरापर्यंत केळी वाढवली। त्यामुळे मला भरपूर उत्पन्न मिळालं आणि कृषी विभागाचं प्रत्येक वेळेस मला सहकार्य राहते। एकत्र कुटुंब पद्धतीमुळे सावरकरांना शेती करणं सोपं जात आहे। मंगेश सावरकरांनी केळीची लागवड करण्यापूर्वी त्याचा चांगला अभ्यास केला। आत्मा योजनेतून त्यांनी केळीच्या पिकाची प्रात्यक्षिक म्हणून लागवड करून पाहिली। केळीचं पीक यशस्वी झाल्यावर त्यांनी यंदा 5 एकरांवर केळीची लागवड केली आहे। मी आता 5 एकर केळी लावलेली आहे। त्या केळीमध्ये मी साधारणतः 1 एकरामध्ये जवळपास 10 ट्राल्या पहिले शेणखत टाकतो आणि ते शेत तयार करून त्याच्यावर बेड करतो तयार। बेड केल्यानंतर त्याच्यात 5 बाय 2.5 अशी झिगझॅग पद्धत म्हणून मी केळीची लागवड करतो आणि ते केळी लावल्यानंतर 10 ते 11 महिन्यांनी काढणीला येते, तेव्हा मी अकोला मार्केटमध्ये त्याची विक्री करतो। जून ते जुलै दरम्यान केळीची लागवड ते करतात। यासाठी टिश्यू कल्चर रोपांची निवड ते करतात। लागवडीपूर्वी शेतात शेणखत टाकून घेतलं जातं। केळीला ठिबकनं पाणी, रासायनिक खतं दिली जातात। गरजेनुसार फवारणी देखील करतात। माझ्याकडे आता पाण्याची व्यवस्था भरपूर आहे, त्याच्यामुळे मी ड्रिपच्या याच्यानुसार केळीला पाणी देतो। केळीवर जे विविध प्रकारचे किडी येतात त्याच्यावर आम्ही रोग नियंत्रण म्हणून त्याच्यात फवारणी करतो, मल्चिंग करतो। त्याच्यानंतर केळीचं जे उत्पन्न मिळतं त्याच्यातलं अकोला मार्केट आहे आमच्याकडे जवळच, तर त्यांच्याकडे आम्ही ते विक्रीला नेतो अकोल्याला। आणि खताचं साधारणतः पहिलेच एकरी 10 टाल्या शेणखत टाकलेलं असते, परंतु त्याच्यामुळे आणखीन सुपर फॉस्फेट, DAP 10, 26, 26 असे अनेक प्रकारचे रासायनिक खतेसुद्धा टाकतो आणि वॉटर सोल्युबलमध्ये खतांचा वापर जास्तीत जास्त करतो ड्रिप इरिगेशन असल्यामुळे। मंगेश सावरकर यांना केळीपासून सगळा खर्च वगळता एकरी वार्षिक किमान लाख ते सव्वा लाख रुपयांचं निव्वळ उत्पन्न मिळतंय। यंदा त्यांना 5 एकर केळीपासून 5 लाखांच्या नफ्याचा अंदाज आहे। केळीची विक्री ते अकोल्याच्या स्थानिक बाजारातच करतायत। नुकतीच आत्माचे संचालक KV देशमुख यांनी त्यांच्या बागेची पाहणी केली। यावेळी देशमुख यांनी गटानं केळी शेती करण्यास तरुणांनी पुढाकार घ्यावा असं आवाहन केलंय। त्या दुट्ट्याने काम करणं योग्य नाही। याच्यामध्ये आपण जर ग्रुपने पुढे आलो, शेतकऱ्यांचा समूह जर पुढे आला, तर आत्माचे ज्या काही आपल्याला अनुदानित बाबी असतील किंवा त्याच्यामधून जे काही आपल्याला मदत मिळणार आहे ती फक्त गटाला किंवा समूहालाच या वर्षापासून मिळणार आहे। गटानं केळी शेती केल्यास कृषी विभागाच्या आत्मा योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना लागवडीपासून ते विक्रीपर्यंत अनेक टप्प्यावर मदत केली जाते। त्याचं ग्रेडिंग करणं, पॅकिंग करणं, विक्री करणं म्हणजे समूहाला समूहाची ताकद मिळते आणि याच्यामधून चांगलं काम जे आहे ते घडू शकतं, अर्थार्जन चांगलं होऊ शकतं आणि गट जो आहे त्याचं सक्षमीकरण झाल्यामुळे कदाचित असे बरेच गट जर पुढे आले तर याच्यामधून कंपनी जी आहे शेतकऱ्यांची निर्माण होऊ शकते आणि शेतकरी स्वतःची टिश्यू कल्चर लॅब करू शकतो ऊती संवर्धनाची, शेतकरी स्वतःचं विक्री केंद्र करू शकतात आणि याला जर स्कर्टिंग केलं तर स्पॉटलेस बनाना किंवा ज्याच्यावर डाग नाही अशा प्रकारची केळी जी शहरातल्या ग्राहकाला पाहिजे आहे ही थेट विक्री करता येऊ शकते। आणि हे धोरण जे आपल्या राज्याचे कृषी मंत्री जे आहेत, कृषी आणि पणन मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी हे पहिल्यापासून एक याच्यामध्ये गृहीत धरलेलं आहे की शेतकऱ्यांच्या मालाला चांगला भाव मिळाला पाहिजे आणि ते फक्त या समूहांच्या माध्यमाने चांगलं होऊ शकतं। मंगेश सावरकर यांनी आज केळीचा मळा फुलवलाय, पण काही वर्षांपूर्वी त्यांना एवढं यश मिळू शकेल यावर विश्वास बसत नव्हता। त्यामुळे केळीचं पीक घेण्यापूर्वी कृषी विभागानं त्यांची मानसिक तयारी करून घेतली होती। या भागामध्ये केळी येत नाही हे त्यांचा एकच गैरसमज होता, परंतु आम्ही त्यांना सुरुवातीला 1 एकर क्षेत्रावर केळी लागवडी करता बाध्य केलं आणि एक एकराचं त्यांना उत्पादन आल्यानंतर त्यांना असं लक्षात आलं की आपल्या भागामध्ये चांगली केळी येऊ शकते। त्याच अनुषंगाने आम्ही या भागामध्ये येवता,
शिवापूर आणि सोमठाणा, अकोली खुर्द या भागामध्ये केळी लावण्यास शेतकऱ्यांनी सुरुवात केलेली आहे. जवळपास या शेतकऱ्याची गेल्या 3 वर्षापासनं जे केळीचं उत्पादन घेत होते या शेतकऱ्यांनी जवळपास 5 एकर क्षेत्रावर केळीची लागवड केलेली आहे आणि एकरी या शेतकऱ्याला जवळपास सव्वा ते 1.5 लाख रुपयापर्यंत या शेतकऱ्याला केळी उत्पादन पासून नफा मिळालेला आहे. आणि या भागातला शेतकरी आता जवळपास या केळी पिकाकडे मोठ्या प्रमाणात वळत आहे. अकोला शहराच्या जवळच सावरकरांनी केळी शेतीचा प्रयोग यशस्वी करून दाखवलाय. आज शहरांभोवतालची शेती नागरीकरणामुळे नष्ट होत चालली आहे. अशा वेळी हे आव्हान पेलत सावरकरांनी केळी शेतीचा प्रयोग यशस्वी करून शेतीचं क्षेत्र अबाधित ठेवण्याचा प्रयत्न केलाय. येत्या काळात शहराभोवतीच्या खेड्यांमध्ये शहरांची गरज भागवणाऱ्या शेतमालाचं उत्पादन मोठ्या प्रमाणात घेऊन तिथली शेती वाचेल असं धोरण येणं गरजेचं आहे. विनोद इंगोलेसह ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, अकोला.